ओम नमः शिवाय. श्री शिवलीलामृत अध्याय 13. श्री गणेशाय नमः. जो सद्गुरु ब्रह्मानंद अपर्णारधयाज मिलिंद स्मरारी गजस्य जनक प्रसिद्ध चरणारविंद नमोत्याचे. स्कंद पुराण सूत शौनकादिकांप्रती सांगत त्रेतायुगी अद्भुत कथा एक वर्तली. दक्ष प्रजापती पवित्र आरंभिता झाला महासत्र. निंदोणी स्वामी त्रिनेत्र सर्व निर्जर बोलाविले. जगदात्मा सदाशिव जयासी वंदिती पद्मजर माधव आमनाय आणि वासव स्तविती जासी सर्वदा. शिव महिमा नेनोनी अद्भुत दिवसनिशी दक्ष निंदित. नरमुंड बाणा अपवित्र बहुत गळा घालीत कैसा हा. करी ओले गज चर्म प्रावरण न कंटाळे दुर्गधीने मन. भिक्षा मागे नरकपाल घेऊन वसे स्मशानी सर्वदा. चिता भस्म अंगी चर्चिले विखार ठाई ठाई वेष्टिले. भ्रष्ट तितुके अंगीकारिले सवे पाळे भूतांचे. अभद्र तितुके अंगीकारिले यासी कोण म्हणतील भले. ज्यासी जे योग्य नाही बोलिले ते दिले येणे सर्वस्वे. यासी देव म्हणेल कोण क्रोधे संतप्त अनुदीन. तृतीय नेत्री प्रलयाग्न वाटे त्रिभुवन जाळील. मस्तकी वाहे सदा पाणी नाचत जाऊन निज कीर्तनी. भक्त देखिता नयनी बैसे देखोनी अवघेची. दैत्यांसी देवोनिया वर येणेची माजविले अपार. न कळे यासी लहान थोर वाहन ढोर तयाचे. शिवनिंदा करावया कारण एकदा दक्ष गेला कैलासाहू लागून. शिवे नाही दिदले अद्भुतथान तेने दुःखे क्षोभला. ऐसा दक्ष शिवासी निंदी यज्ञी न पूजी विभागनेदी. पुरली आयुष्याची अवधी तरीच हे बुद्धी उपजली. शिव भजन न करीत जो पतित त्यावरी विघ्ने पडती असंख्यात. याग जप तप दान धव्यर्थ उमानाथ नावडे जया. जेने निंदिला शिव दयाळ परम निर्दय तो दुर्जन खळ. मनुष्या माझी तो चांडाळ त्याचा विटाळ न भावा. असो दक्ष कन्या दाक्षायणी कैलास वाट पाहे भवानी. म्हणे याग मांडिला पित्रसदनी मज बोलावून एका. अपर्णा म्हणे त्रिनेत्रा मी जाईन पित्याच्या सत्रा. तेने सर्व कन्या पंचवक्रा सन्मानेसी बोलाविल्या. मज विसरला काय म्हणून तरी मी तेथवरी जाईन. यावरी बोले भाललोचन मृडानी प्रती ते धवा. म्हणे मृगलोचनेचे ऐक गौरी पद्मज जनक सहोदरी. लावण्यामृत सरिते अवधारी कदाही तेथे न जावे. तव पिता निंदक कुटील मम द्वेषी दुर्जन खळ. तू जातांची तत्काळ अपमानील शुभानने. ज्याच्या अंतरी नाही प्रीती त्याचे वदन न पहावे कल्पांती. ऐसे त्र्यंबक बोले अंबिके प्रती तो नारद तेथे पातला. म्हणे पित्रसदना जावया लागून न पहावा कदाही मान. मग नंदीवरी आरूढोन दाक्षायणी चालिली. सवे घेतले भूतगण मनोवेगे पातली दक्ष सदन. तव मंडप शोभायमान ऋषी सूरवरी भरलासे. आपुलाल्या पूज्यस्थानी देव बैसविले सन्माने करुणी. एक सदाशिव वेगळा करुणी पूजिले ऋषी सुरवर. जैसा उडुगणांत मिरवे त्रिसूत तैसा दक्ष मध्ये विराजित. शिवद्वेषी परम भक्त कुंडी टाकीत अवदाने. भवानी जवळी आली ते वेळे देखोनी सुरवर आनंदले. परी दक्षाचे धुरे डोळे भरले कन्येकडे न पाहेची. नंदीवरुणी उतरोणी पितया समीप आली भवानी. दक्ष मुख मुरडोनी घाली ग्रंथी भूमंडळा. जगन्माता गुण निधान न्याहाळूनी पाहे पित्रवदन. म्हणे धुरे भरले नयन म्हणून न पाहे मजकडे. सकळ भगिनींचा सन्मान बहुत दाक्षायणी तेव्हा देखत. जननीकडे विलोकित तेही न पाहे ती येते. मनांत दक्ष भावित ईस कोणे बोलाविले येथ. कन्या आणि जामात दृष्टी मज नावडती. आदिमाया प्रणव रूपिणी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी. तिचा अपमान देखोनी भ्याले सकळ सुरवर. म्हणती दक्ष भूलला यथार्थ हे ब्रह्मांड जाळील निमिषांत. अपमान देखोनी उमा तेथ क्रोधे संतप्त जाहली. प्रलय वीज पृथ्वीवरी पडत तैसी उडी घातली कुंडांत. उमंडळ डळमळत होय कंपित भोगींद्र. वैकुंठ कैलास डळमळी कमळ भवांडी हाक वाजली. कृतांत कापे चळचळी म्हणे बुडाली सृष्टी आता.
हाक देऊनी शिवगण गेले शिवापाशी धावून. सांगती सर्व वर्तमान जे जे जाहले दक्षगृही. ऐकता क्षोभला उमाकांत जेवी महाप्रलयींचा कृतांत. हाक देऊनी अद्भुत जटा आपटीत आवेश. तो अकस्मात वीरभद्र प्रकटला तेथे प्रलय रुद्र. वाटे प्रलयाग्नी आणि द्वादश मित्र एकत्र होऊनी प्रकटले. वाटे त्याची या तेजंत चंद्र सूर्य बुचकळ्या देत. आकाश असे आसुडत सडा होत नक्षत्रांचा. कुंभिनी बुडाली देख चतुर्दश लोक गाजली लोकहोक. दक्षगृही बलाहक रक्तवर्षाव करीतसे. अवचित उकलली भिक्षिती दिवसा दिवा भीते बोभाती. दक्ष अंगीची सर्व शक्ती निघोनी गेली तेधवा. इकडे वीरभद्र शिवस्तवन करोनी निघाला क्रोधायमान. 21 पद्मे दळ घेऊन मनोवेगे धाविनला. 60 कोटी गण घेऊन मागुनी धाविनला अपर्णा जीवन. पुढे शिवपुत्र धावून ख्याती केली दक्षयागी. वारण चक्र असंभाव्य त्यावरी एकला लोटे कंठीरव. की विनायके घेतली धाव अपार अही पाहुणी. आला देखुनी वीरभद्र पळो लागले देव समग्र. अवदाने सांडोनी सत्वर ऋत्विज पळाले तेथुनिया. आकांतला त्रिलोक प्रळय काळींचा पावक. दुमदुमला ब्रह्मांड गोळक शक्रादी देव कांपती. एक मळ मूत्र भये विसर्जिती. धोत्रे गळाली नेनती क्षिती. कुकट रूपे रोहिणीपती पळता झाला तेधवा. शिखी होऊन या शिखी पळता झाला एकाएकी. यम आपुले स्वरूप झांकी बकवेश घेऊन या. नैऋत्यपती होय काक शशक होय रसनायक. कपोत होऊन या अर्क पळता झाला तेधवा. कीर होऊनी व्रत्रारी पळता भय वाटे अंतरी. नाना पक्षी रूपे झडकरी नवग्रह पळाले. पायाळावरी वीज पडत दक्षावरी तेवी अकस्मात. महावीर शिवसूत वीरभद्र पातला. षडबाहू वीर दैदिप्यमान असील ताखेटक धनुष्यबाण. त्रिशूळ डमरू शोभायमान सायुध ऐसा प्रकटला. पूषाचे पाडिले दांत भोगदेवाचे नेत्र फोडित. खांडमिशा उपडित ऋत्विजांच्या तेधवा. चरणी धरुणी आपटिले बहुतांचे चरण मोडिले. कित्येकांचे प्राण गेले वीरभद्र देखता. मागुनी पातला शंकर तेने दक्ष प्रतना मारिली सत्वर. कुंडमंडप समग्र विध्वंसुनी जाळिला. देखोनिया विरूपाक्ष भयभीत झाला दक्ष. पद्मजा आणि सहस्राक्ष पूर्वीच तेथुनी पळाले. वीरभद्र म्हणे श्वेतमूर्खा दक्षा. त्वा निंदिले कैसे विरूपाक्षा. तू जलाविना आता शिक्षा. शिवद्वेषिया पाहे हा. विद्युत्प्राय असीलता तीव्र. ऊर्ध्वहस्ते महावीर. छेदिता झाला दक्ष शिर. प्रलय थोर जाहला. दक्ष शिर गगनी उसळले. वीरभद्र पायांतळी रगडिले. मग उमाधवापाशी ते वेळे. देव पातलेच हुकडोनी. सकळ सुरांसहित कमळासन करीत उमा वल्लभाचे स्तवन. म्हणे वृषभध्वजा कृपा करुण दक्षा लागी उठवी. संतोषोनी कर्पूर गौर म्हणे आणोनी लावा दक्षाचे शिर. परी ते नेदी वीरभद्र पायांतळी रगडिले. म्हणे शिवद्वेषी दुराचार त्याचा करीन ऐसा संहार. जो शिवनाम न घे अपवित्र जीवा छेदीन तयाची. जो न करी शिवार्चन त्याचे हस्तचरण छेदीन. जो न पाहे शिवस्थान त्याचे नयन फोडीन मी. विष्णू थोर शिव लहान हर विशेष विष्णू सान. ऐसे म्हणे जो खळ दुर्जन संहारीन तया ते. सर्वथा नेदी मी दक्ष शिर काय करतील विधी हरिहर. मग मेष शिर सत्वर दक्षा लागी लाविले. सजीव सान फोडीन सर्वथा करोनिया दक्ष. तीर्थाटना गेला विरूपाक्ष. 12 वर्षे निरपेक्ष सेवित वने उपवने. महाश्मशान जे आनंदवन तेथे शंकर राहिला येऊन. मग सहस्र वर्षे संपूर्ण तपासनी बैसला. पुढे हिमाचलाचे उदरी अवतरली त्रिपुर सुंदरी. शिव आराधना नित्य करी हिमाचळी सर्वदा. हिमनगाची स्त्री मेनका 30 पुत्र झाला मैनाक पर्वत देखा. पार्वती कन्या जगदंबिका आदिमाया अवतरली. ब्रह्मांड मंडपा माझारी जिची प्रतिमा नाही दुसरी.
कमळ जन्माव्रत्रारी त्यासही दुजी करवेना. तिचे स्वरूप पाहावया येती सूर भूसु मिळोनिया. जिचे स्वरूप वर्णावया सहस्रवदना शक्ती नव्हे. मृग मीन कल्हार खंजन कुरवंडी करावे नेत्रावरुण. अष्टनायकांचे सौंदर्यपूर्ण चरणांगुष्टी न तुळेजिच्या. आकर्ण नेत्र निर्मळ मुखाब्ज देखोनी लजित होय द्विजराज. कंठी रव देखोनी जिचा माज मुख न दावी मनुष्या. परम सुकुमार घनश्याम वर्णी ओतिली इंद्रनीळ गाळुनी. दंत तेज पडता मेदिनी पाषाण महामणी मये होती. आदिमाया प्रणवरूपिणी ते झाली ही मनग नंदिनी. अनंत शक्तींची स्वामिनी वेद पुराणी वंद्यजे. कोट्यानुकोटी मीनकेतन सांडणी करावी नखावरुण. अंगीचा सुवास संपूर्ण ब्रह्मांड फोडी नवरी जाय. ब्रह्मादी देव मुळींनी गर्मी पाळी बाळे तिन्ही. बोलता प्रकाश पडे सदनी निराळवर्णी कोमलांगी. सहज बोलता क्षिती वाटे रत्नराशी विखुरती. पद मुद्रा जेथे उमटती कमळे उठती दिव्य तेथे. त्या सुवासासी वेधोणी वसंत भोवता गडबडा लोळत. केवळ कनकलता अद्भुत कैलासाहुनी उतरली. नंदी सहित त्रिपुरारी येऊनी हिमाचळी तप करी. शिवदर्शना झडकरी ही मनग येता जाहला. घालूनिया लोटांगण करीत तेव्हा बहुत स्तवन. यावरी पार्वती येऊन करीत भजन शिवाचे. 60 सहस्र लावण्य खाणी सवे सखिया जैसा पद्मिनी. तयांसहित गजास्य जननी सेवा करी शिवाची. द्वारी सुरभी पुत्र रक्षण ध्यानस्थ सदा पंचवदन. लाविले पंचदश लोचन सदा निमग्न स्वरूपी. तारकासुराचे पुत्र तिघे जण तारकाक्ष विद्युन्माली कमललोचन. तीही घोर तपाचरुण उमारमण अर्चिला. सहस्रदळ कमळे करुण त्रिवर्ग पूजिती त्रिनयन. सहस्रांत एक न्यून कमळ झाले एकदा. तिघेही काढुनी नेत्र कमळे शिवार्चन करीते झाले. मागुती एक न्यून आले मग स्वशिर कमळे अर्पिली. प्रसन्न होऊनी त्रिनेत्र तिघे उठविले तारक पुत्र. तिघांसी दिदले अपेक्षित वर झाले अनिवार्य त्रिभुवनी. तिघांसी चतुर्मुख प्रसन्न होऊनी त्रिपुरे दिदली अंतरिक्ष गमनी. दिव्य सहस्र वर्षे पाहता शोधुनी निमिषार्धे एक होती. इतुक्यांत जो धनुर्धर मारील लक्ष साधुनी शर. त्रिपुरासहित संहार तुमचा करील निर्धारी. यावरी त्या तिघांजणी त्रिभुवन त्रासिले बळे करुणी. देव पळविले स्वस्थानाहुनी पिडिली धरणी बहुपापे. मग देव ऋषी सकळ मिळून वैकुंठपतीस गेले शरण. गरुड ध्वज सर्वास घेऊन शिवापाशी पातला. करिता अद्भुत स्तवन परम संतोषला पंचवदन. म्हणे मी झालो प्रसन्न मागा वरदान अपेक्षित. म्हणती त्रिपुरे पिडिले बहुत देव ऋषी झाले पदच्युत. शिव म्हणे पाहिजे रथ त्रिपुर मर्दना कारणे. तव देव बोलती समस्त आम्ही सजोनी देतो दिव्य रथ. मग कुंभिनी स्पंदन होत चक्रे निश्चित शशी मित्र. मंदरगिरी अक्ष होत स्तंभ झाले चारी पुरुषार्थ. चारी वेद तुरंग बळीवंत मूर्तिमंत पै झाले. सारथी विधी होत सत्वर लाविले शस्त्रांचे वागदोर. पुराणे तटबंध साचार उपपुराणे खेळे बहु. कनकाद्री धनुष्य थोर धनुज्या होत भोगींद्र. वैकुंठीचा सुकुमार झाला शर तेजस्वी. रथी चढता उमानाथ रसातळी चालिला रथ. कोणासी न उपडे निश्चित मग नंदी काढीत शृंगाने. मग स्पंदनी एक चरण दुजा नंदीवरी ठेवून. अपार युद्ध करून त्रिपुर दळे संहारिली. होता युद्धाचे घन चक्र वीरभद्रे संहारिले असुर. परी अमृत कुंडे समग्र दैत्यांकडे असती पै. अमृत शिंपिता अमित सजीव होती सवेची दैत्य. शिवे मेघास्त्र घालुनी समस्त अमृत कुंडे बुडविली. अंतराळी त्रिपुरे भ्रमती लक्ष साधी मृडानीपती. दिव्य सहस्र वर्षे झाली एच रीती न लवती पाती कदापि. अंगी लोटला घर्म पूर ते हे भीमरथी गंगाथोर. नेत्रींचे जलबिंदू पडता पार रुद्राक्ष तेथे जाहले. दैत्य स्त्रिया पतिव्रता थोर तेने असुरांसी जय अपार. मग बौद्ध रूपे श्रीकरधर दैत्य स्त्रियांत प्रवेशला. वेद बाह्य अपवित्र प्रकट केले चार्वाक शास्त्र. पतिव्रता धर्म मोडुनी समग्र व्यभिचार कर्मे करविली.
तेने दैत्यांस झाले अकल्याण. तव इकडे शिवे लक्ष साधून धनुष्य योजिला विष्णू बाण. पाशुपतास्त्र स्थापुनी उगवले सहस्र मार्तंड. तैसे अस्त्र चालिले प्रचंड. की उभारिला कालदंड संहारावया विश्वाते. की प्रळयाग्नीची शिखा सबळ. की कृतांताची जिव्हा तेजाळ. की ते प्रळय मेघांतील मुख्य चपला निवडिली. की सप्तकोटी मंत्र तेज पाही. एकवटले त्या अस्रा ठाई. देव दैत्य भयभीत हृदयी म्हणती कल्पांत मांडिला. न्यास सहित जपोनी मंत्र सोडूनी दिदले दिव्यास्त्र. नवखंड धरणी आणि अंबर तडाडले ते काळी. सहस्र विजा कडकडती तैसी धाविनली अस्त्रशक्ती. भये व्यापिला सरितापती अंग टाकू पाहती दिग्गज. देव विमाने पळविती गिरी कंदरी असुर दडती. एक मूर्छना येऊनी पडती उठती ना मागुते. त्या अखेन लागता क्षण त्रिपुरे टाकिली जाळून. त्यांत तृतीय नेत्रींचा प्रळयाग्न सहाय्य झाला तयाते. तिन्ही ग्राम सेनेसहित त्रिपुरे भस्म झाली तेथ. देव शिव स्तवन करीत चरण धरित सप्रेमे. त्यावरी त्रिपुर पिता तारकासुर तेने प्रलय मांडिला थोर. देव पळविले समग्र चंद्र सूर्य धरुणी नेले. भागीरथी आदी गंगा पवित्र धरुणी नेत तारकासुर. देवांगणा समग्र दासी करुणी ठेविल्या. ब्रह्मा विष्णू शचीवर करीती एकांती विचार. म्हणती शिव उमा करावी एकत्र होईल पुत्र षण्मुख. त्याचे हस्ते मरेल तारकासुर मग बोलावणी पंचशर. म्हणती तुवा जाऊनी सत्वर शिव पार्वती ऐक्य करी. हिमाचली तप करी योमकेश मन्मथा तू भूलवी तयास. मग रती सहित कुसुमेश शिवाजवळी पातला. पार्वतीच्या स्वरूपांतरती तेव्हा प्रवेश. वसंते वन समस्त शृंगारिले ते धवा. शिवाच्या मानसी सतेज प्रवेशला. शफरी ध्वज पाखरे करीती बहु गजबज. शिव ध्यान विपेक्षित ते पक्षी हांकावया नंदिकेश्वर गेला होता तेव्हा दूर. तो पार्वती होऊनी कामातूर पाठीसी उभी मन्मथाच्या. शिवे उघडिले नयन तो पुढे देखिला मीनकेतन. म्हणे माझ्या तपासी केले विघ्न. मग भाललोचन उघडला निघाला प्रलय वैश्वानर. भस्म केला कुसुमशर. फाल्गुन पौर्णिमा साचार काम जाळीला ते दिनी. शिवदूत भूतगण महाशब्दे हांक देऊन. स्मरग्रह शब्द उच्चारून नाना परी उपहासिती. शिवाची आज्ञा ते पासून फाल्गुन मासी हुताशनी करून. जो हे व्रतन पाळी पूर्ण अवदसा जाण त्या बाधी. ऐसा संहारुनी पंचशर विचार करुनी पंचवक्र. तत्काळ उठोनी कर्पूर गौर गेला कैलास सदनासी. रती शोक करी बहुत मग समाधान करी निर्जरनाथ. म्हणे कृष्णावतारी तुझा कांता रुक्मिणी उदरी अवतरले. कमलासने कन्येसी भोगिता कंदर्पास शाप दिदला होता. की शिवदृष्टीने तत्वता भस्म होसील कामा तू. असो इकडे ही मनग कुमारी शिवप्राप्ती लागी तप करी. सप्तऋषी प्रार्थिती त्रिपुरारी वरी कन्या ही मनगाची. पार्वती तप करी जेवणी शिव तेथे गेला बटू वेश धरुणी. गायनाच्या छंदे करुणी पुसे भवानी प्रती तेव्हा. कासया तप करीसी येथ एरी म्हणे जो कैलासनाथ. पती व्हावा एतदर्थ आचरे तप येथे मी. बटू बोले ते अवसरी तू तव ही मनगराज कुमारी. शंकर केवळ भिकारी महाक्रोधी दारुण. ओले गज चर्म प्रावरण शार्दूल चर्म नेसला सर्पभूषण. वसविले महाश्मशान भूतगण सभोवते. तरी विष्णू विलासी सगुण त्यासी करी वरी तू ऐक वचन. तुझ योग्य पंचवदन वर्णवे सर्वथा. ऐकता क्षोभली जगन्माता म्हणे शिवनिंदका होय परता. वदन न दाखवी मागुता परम खळा द्वेषिया. शिवनिंदक जो दुराचार त्याचा विटाळ न व्हावा साचार. तुझ शिक्षा करीन निर्धार विप्र म्हणून राहिले. देखोणी दुर्गेचा निर्धार स्वरूप प्रगट करी कर्पूर गौर. पार्वतीने करुणी जय जयकार चरण द्रढ धरियेले. शिव म्हणे ते समयी प्रसन्न झालो माग लवलाही. अंबिका म्हणे ठाव देई अर्धांगी तुझ्या जगदात्म्या. अवश्य म्हणून त्रिपुरारी कैलासासी गेला ते अवसरी. पितृसदना झडकरी गेली ते धवा जगदंबा. मग सप्त ऋषी ते वेळे शिवे हिमाचळा पाठविले. ही मनगे ते आदरे पूजिले षोडशोपचारे करुणिया.
अरुंधतीने येऊन भवानी पाहिली अवलोकुण, म्हणे शिव आणि भवानी पूर्ण जोडा होय निर्धारे. मन्मथ संवत्सर चैत्र मासी लग्न नेमिले शुद्ध अष्टमीसी, निश्चय करुणी सप्त ऋषी स्वस्थानासी पातले. मन्मथ संवत्सर चैत्र मासी लग्न नेमिले शुद्ध अष्टमीसी, निश्चय करुणी सप्त ऋषी स्वस्थानासी पातले. कधी होईल शिव गौरी लग्न इच्छिती बसेंद्रादी सहस्रनयन, तारकासुराचा तो प्राण शिवपुत्र घेईल कधी. इकडे नंदीस पाठवून ते वेळे सर्व देव शिवे बोलाविले, घेऊन त्रिदशांचे पाळे पाकशासन घातपातला. इंदिरे सहित इंदिरावर सावित्री सहित चतुर्वक्र, 88 सहस्र ऋषीवर शिष्यांसहित निघाले. सिद्धचारक गुह्यक पितृगण मरुद्रण वसु अष्टक, 11 रुद्र 12 यक्षनायक पातला. आपुलाल्या वाहनी बैसोण लोकपाल निघाले संपूर्ण, नवग्रह अष्टनायिका आदी करुण किन्नर गंधर्व सर्वही. एव सर्वांसहित शंकर हिमाचलासी आला सत्वर, नगेंद्र येऊनी समोर पूजोनी नेत सकळांते. 10 सहस्र योजने मंडप उभविला, ज्यांचे तेज अमुप सुवर्ण सदने दैदिप्य जानवशासी दिधली. शिव स्वरूप पाहता समस्त वराडी होत विस्मित, एक म्हणती वृद्ध बहुत पुराण पुरुष अनादी. हा आहे केवळ निर्गुण नवरी स्वरूपे अति सगुण, असो देवक प्रतिष्ठा करुण मूळ आला हिमाद्री. अध्यंत अवघे साहित्य कमलोद्भव स्वये करीत, नवनिधी अष्टमहासिद्धी राबत न्यून तेथे नसे काही. असो नवरा मिरवीत नेला आपुल्या मंडपांत, मधुपकार्दी पूजाविधी समस्त हिमाचळ करीतसे. लग्न घटिका आली जवळी तव ते शृंगार सरोवर मराळी, बाहेर आणली ही मनग बाळी उभी केली पटाआड. लग्न घटिका पाहे दीनपती मंगळाष्टके म्हणे बृहस्पती, पुण्याह निश्चिती कमलासन म्हणतसे. असो यथाविधी संपूर्ण दोघा झाले पाणी ग्रहण, होमासी करीती प्रदक्षिण शिवशक्ती ते धवा. इतुके याज्ञिक झाले सर्वही परी नोकरी कोणी देखिली नाही, प्रदक्षिणा करिता ते समयी पदनख देखिले विधीने. कामे व्यापिला सूर्यजामात पटपटा वीर्यबिंदू पडत, 60 सहस्र बालखिल्य तेथ जन्मले क्षण न लागता. अन्याय देखोनी थोर मदनांतक कोपला अनिवार, ब्रह्मयाचे 5वे शिर छेदुनी टाकिले ते धवा. झाला एकची हाहाकार त्यावरी वैकुंठीचा सुकुमार, समाधान करी अपार चतुर्वक्र नामलय पासुनी. असो यथाविधी सोहळे 4 दिवस संपूर्ण जाहले, सकळ देव गौरविले वस्त्रालंकारी ही म्हणगे. सवे पार्वती घेऊनी कैलासा आला शूलपाणी, यावरी सर्व देव मिळोनी प्रार्थिते झाले विश्वनाथा. खुटली विश्वाची उत्पत्ती मन्मथ उठवी उमापती, मग तो मीनध्वज पुढती अनंग करोणी शिवविला. अंधक पुत्र तारकासूर तेने पळविले देव समग्र, शिवासी होईल कधी पुत्र देव समग्र वांछिती. 4 युगे पर्यंत शिव उमा एकांती रमत, परिनो हे वीर्यपात नवे सूत याकरिता. तो तारकासुरे केला आकांत, स्वर्ग जाळिले समस्त देव ललना धरुणी नेत दासी बहुत पै केल्या. देव शिवासी शरण जाती तव ती दोघे एकांती रमती, देव ऋषी बाहेर तिष्ठती प्रवेश कोणा नव्हेची. मग अग्नी आत पाठविला अतीत वेश तेने धरिला, जो तृतीय नेत्री शिवाच्या राहिला. देवी पाठविला मित्र म्हणूनी, हाक फोडोनी भिक्षा मागत शिव पार्वतीस आज्ञापित, माझे वीर्य धरुणी अद्भुत भिक्षा देई अतिता ते. मग अमोघ वीर्य धरुण अग्नीस देत अंबिका आणून, सांडले जेथे वीर्य जाण रेतकूप झाला तो. तोची पारा परमचंचळ न धरवे कोणा हाती ते जाळ, असो कृशानुने वीर्य तत्काळ प्राशन केले ते धवा. अग्नी झाला गरोदर परमलजित हिंडे कांतार, तो साही कृत्तिका परमसुंदर ऋषीपत्न्या देखिल्या. त्या गंगेत स्नान करुणी तापत बैसल्या साही जणी, तव अग्नीने गर्भ काढुनी पोटांत घातला साहींच्या. साही जणी झाल्या गर्भिणी परम आश्चर्य करीती मनी, मग लजेने गर्भ काढुनी साही जणींनी त्यागिला. साहींचे रक्त एक झाले दिव्य शरीर तत्काळ घडले, 6 मुखे हस्त शोभले 12 सरळ तेजस्वी.
कार्तिक मासी कृत्तिका योगी कुमार जन्मला महायोगी मयूरवाहन भस्मांगी उपासित शिवाते शिवे निज पुत्र जानोनी नेओनी लाविला अपर्णास्तनी सप्त वर्षे मृडानी लालन पालन करी त्याचे देवांशी सांगे वैश्वानर शिवासी झाला स्कंदपुत्र ऐकता देव समग्र तारकावरी चालिले सेना जयाची 72 अक्षोहिणी त्याचे नगर वेढिती सुधा पाणी प्रतणे सहित तेच क्षणी तारकासूर बाहेर निघे इंद्रे स्वामी कार्तिकापासी जाऊन सेनापतित्व दिधले संपूर्ण दिव्यरथी बैसवून अभिषेकिला कुमार इकडे तारकासूर सुधा पाणी युद्ध करीती झोट धरणी देव त्रासिले दैत्यांनी आले पळोनी कुमाराकडे स्कंदापुढे कर जोडून देव करीती पारस्तवण रक्षी तारकासुरापासून शिवनंदन तोषला देवांचा वृत्तांत जानोनी सकळ कुमारे धरिले रूप विशाळ तो तारकासूर धाविन्नला प्रबळ शिवकुमार लक्षुणी तेहतीस कोटी सूरवर उभे स्वामीचे पाठी भार तारका अंगी बळ पार 10,000 कुंजरांचे तारकासूर निवार वर्षे सायकांचे संभार स्वामीचे पाठीसी सूर लपती सत्वर जाऊनी लक्षुनिया पाकशासन तारके शक्ती दिधली सोडून प्रळय चपळेस मागे टाकून मनोवेगे चालिली भयभीत शक्र होऊन करी हरी स्मरण कर जोडून म्हणे हे इंदिरा मानस रंजन निवारी एओनी शक्ती हे ब्रह्मानंदा विश्वव्यापका दशावतार चरित्र चालका मधुमूर नरकांतका निवारी प्रळय शक्ती हे वैकुंठीहुनी योगमाया हरीने धाडिली लवलाह्या तिने ते शक्ती परतोनिया एकीकडे पाडिली यावरी तारके बाणांचे पूर स्वामीवरी सोडिले अपार मुख पसरोणी शिवकुमार तितुके गिळिता जाहला नाना शकने अस्त्रशक्ती तारके सोडिल्या अनिवार गती तितुक्या गिळिल्या सहज स्थिती शास्त्र संख्या वदनाने कल्पांत रुद्रा समान भयानक दिसे मयूरवाहन तारके ब्रह्मास्त्र दिदले सोडून तेही गिळी अवलिळे तितुके शस्त्र मंत्र निर्वाण तितुके प्रेरित से चहूकडून प्रळय काळा सम शिवनंदन गिळी क्षण न लागता मग निशस्त्र तारकासूर स्यंदनाहुनी उतरला सत्वर स्वामीवरी धावे अनिवार सौदामिनी सारखा ऐसे देखुनी षडानन कृतांता ऐसी हाक देऊन रथाखाली उतरून मल्लयुद्ध आरंभिले सप्तदिन पर्यंत युद्ध झाले परम अद्भुत तारकासूर अत्यंत जर्जर केला आपटोनी पायी धरोणी अवलीला चक्राकार भोवडीला मग धरणीवरी आपटीला चूर्ण झाला मृद्धटवत निघोणी गेला प्राण दुंदुभी वाजवी शचीरमण पुष्पे वर्षिती सूरगण कर जोडोनी स्तुती करीती मारिला जेव्हा तारकासूर तेव्हा 7 वर्षांचा शिवकुमार मग सेनापतित्व समग्र इंद्रे त्यासी दिधले तारकासुराचे नगर इंद्रे लुटिले समग्र देव स्त्रिया सोडविल्या सत्वर सर्व देव मुक्त झाले लागला तेव्हा जयवाद्यांचा घोष कुमार गेला वाराणसीस नमुनी शिवमृडानीस सुख अपार दिधले मग झाले मौजी बंधन सर्व तीर्थे करी षडानन मग कपाटी बैसला जाऊन अनुष्ठान करी सुखे षडाननास भवानी म्हणत ब्रह्मचर्य केले आजपर्यंत आता स्त्री करुणी यथार्थ गृहस्थाश्रम करी की षडानन म्हणे अंबे प्रती सांग स्त्रिया कैशा असती म्या देखिल्या नाही निश्चिती कैसी आकृती सांगे मज अपर्णा म्हणे सुकुमारा मज सारिख्या स्त्रिया सर्वत्र ऐकता हासे आले कुमारा काय उत्तरा बोलत तुझ सारख्या स्त्रिया जरी तुझ समान मज निर्धारी तुझ्या वचनासी मातुश्री अंतर पडो नेदिमी ऐसे कुमार बोलून मा कपाटांत जाय पळोन मग ते जगन्माता आपण धरू धाविनली तयाते नाटोपे कुमार ते क्षणी अंबा दुःखे पडे धरणी जे त्रिभुवनपतीची राणी वेदपुराणी वंध्यजे अरे तू कुमारा दावी बदना आला माझ्या स्तनासी पान्हा कोणासी पाजू षडानना निजवदन दाखवी घेई तुझे दूध लोणी मनोनी कुमार वमी ते क्षणी बोले तेव्हा शापवाणी क्रोधे करुणी कुमार तो माझे दर्शनाची स्त्री येईल ती सप्तजन्म विधवा होईल
स्वामी दर्शना पुरुष येईल कार्तिक मासी कृत्तिका योगी. तो सप्तजन्म सभाग्य होईल धनाढ्य वेद पारंग. अनामिक हो अथवा मातंग दर्शने लाभ समानची. स्वामींस ऋषी विनविती समस्त भवानी तुझ लागी तळमळत. भेटोनी येई त्वरित वाराणसीस जाऊनी. मग स्वामी आनंदवना जाऊनी आनंदविली शिव भवानी. उभय त्यांचे समाधान करुणी मागुती गेला पूर्वस्थळा. ओम नमः शिवाय. श्री शिवलीलामृत अध्याय 14. श्री गणेशाय नमः. भस्मासुर हरणा भाललोचना भार्गव वरदा भस्मलेपना. भक्तवत्सला भव भयहरणा भेदातीता भूताधिपते. भवानी वरा भक्त तारका भोगी भूषणा. भूतपालका भाविक रक्षका भव भयहारका. भक्त रक्षका भव शोषणा. त्रितापशमना त्रिदोषहारका. त्रिगुणातीता त्रिपुरांतका. त्रिभुवनजनका त्र्यंबका. त्रयीरक्षका त्रिकांडवेद्या. तुझ्या कृपाबळे समस्त 13 अध्यायपर्यंत कथिले शिवलीलामृत. आता कळसाध्याय 14. 13व्या अध्यायी शिवगौरी लग्न सांगितले स्वामी कार्तिकाचे जनन. यावरी शौनकादिका लागून सूत सांगे नैमिषारण्यी. सिंहावलोकने तत्वता परिसा गजस्य षडास्यांची कथा. दोघेही धाकुटे असता जगदंबा खेळवी प्रीतीने. गजतुंडा ओसंगा घेऊन विश्वजननी देत स्तनपान. शुंडा दंडे करून दुग्ध ओढीत गजास्य. आंबेच्या पृष्ठीवरी प्रीती शुंडा फिरवीत गणपती. गुंडेत पय सांठवूनी षण्मुखा प्रती बोलतसे ते धवा. म्हणे हे घेई का अमृत ब्रह्मादिकाचे अप्राप्त. स्कंद बोले क्रोधयुक्त उच्छिष्ट तुझे न घेमी. षडानन म्हणे चराचर जननी लंबनासिक मज लागुनी. उच्छिष्ट दुग्ध देतो पाहे लोचनी सांग मृडानी काही याते. शुंडेस धरून या खाले पाडू काय ये वेळे माते. याचे नासिक विशाळा गळे का हो ऐसे केले तुवा. इंद्र चंद्र मित्र निर्जर मूर्ती प्रसवलीस मनोहर. परिहा लंबनासिक कर्ण थोर दंत एक बाहेर दिसतसे. ऐसा का प्रसवलीस बाळ ऐकता हासे पया फेन धवल. धरा धरेंद्र नंदिनी वेल्लाळ तिसीही हास्य ना टोपे. स्कंद म्हणे जननी पाही यास उतरी मज स्तन पान देई. मग जगदंबेने लवलाही विघ्नेशा खाली बैसविले. षण्मुख आडवा घेऊनी स्तन जो घाली त्याच्या वदनी. 5ही मुखे आकृंदोनी रडो लागली ते धवा. ते देखोनी गणनाथ पोट धरुनी गदगदा हासत. म्हणे अंबे तुझा हा कैसा सूत हाक फोडिता क्रोशे. एक स्तन घातला याचे वदनी आणिक 5 आणिसी कोठोनी. ऐसे ऐकता पिनाक पाणी काय हासुनी बोलत. काय म्हणतो गजवदन ऐसा को प्रसवलीस नंदन. यावरी अपर्णा सुहास्य वदन प्रति उत्तर देतसे. म्हणे हा तुम्हा सारिका झाला नंदन. तुम्ही पंचमुख हा षण्मुख पूर्ण. ऐकता हासला त्रिनयन पुत्र पाहून सुखावे. यावरी षण्मुख आणि गणपती लीला कौतुके दोघे क्रीडती. विनोदे कलह करीती अंतरी प्रीती अखंड. दोघेही रडता ऐकोणी धावोनी आली जगत्रय जननी. वक्रतुंडासी हृदयी धरुणी म्हणे बाळा काय झाले. तव तो म्हणे स्कंदे येऊन अंबे धरिले माझे कर्ण. बोलिला एक कठीण वचन तुझे नयन साणकारे. जगदंबा मग हसून अग्निसंभूता प्रति बोले वचन. गजाननासी कठीण भाषण ऐसे कैसे बोलिलासी. स्कंद म्हणे तर्जनी उचलोण येणे मोजिले माझे 12 नयन. यावरी हैमवती हासोण एकदंता प्रति बोलत. म्हणे हे तुवा अनुचित केले कुमाराचे नयन का मोजिले. यावरी नागानन बोले ऐक माते अन्याय याचा. माझी गुंडा लंबायमान येणे मोजिली चवंगे घालून. अन्याय हा थोर त्रिभुवनाहून करी ताडन अंबे यासी. यावरी स्वामी कार्तिक बोलत अंबे येणे माझे मोजिले हस्त. यावरी करी मुख बोलता
मैनाक भागिनी ऐकपा. याचा न्याय एक सांगेन ऐकता तू यासी करीसील ताडन. नगात्मजा आणि त्रिलोचन सावधान होऊन ऐकती. इभमुख म्हणे भेडसावून मज बोलिला हा न साहवे वचन. तुझे पोटका थोर पूर्ण मोदक भक्षिले. ऐसे ऐकता मृडानी दोघांसी हृदयी धरी प्रीती करुणी. दोघांसी प्रिय वस्तू देऊणी समजाविले ते धवा. यावरी मदनांतक पाहे सिंहासन बैसला आनंदमय. जगदंबा मुखाकडे पाहे हास्य वदन करुणिया. यावरी विरूपाक्ष बोलत का हो हास्य आले अकस्मात. यावरी त्रैलोक्य माता म्हणत नवल एक दिसतसे. तुमच्या जटा मुकुटांत ललनाकृती काय दिसत. तुमची करणी अद्भुत पद्मज बिडोजा समजेना. कैलासपती म्हणे इभ गमने हरी मध्ये मृग शावक नयने. मस्तकी जळ धरिले वरानने बिंबा धरे पीक स्वरे. यावरी चातुर्य सरोवर मराळी हे रंब जननी म्हणे कपाळ माळी. जळांतरी स्त्रीचे वदने वेळी दिसते मज भाल नेत्रा. यावरी बोले कैलासराज विद्रमाधरे मुख नव्हे ते वारीज. शोभायमान सते जटवटवीत दिसतसे. यावरी सजल जल दवर्णा स्कंदमाता म्हणे पंचदश नयना. कुरळ केश व्याघ्र चर्म वसना कृष्णवर्ण दिसताती. यावरी बोले पंचवदन कमळी मिलिंद घे सुगंध बैसोण. नसतेच पुससी छंद घेऊन रमा रमण सहोदरी. यावरी बोले भुजंग त्रिवेणी कमळास हो वया का खट्वांग पाणी. तुमच्या मायेची विचित्र करणी आमनाय श्रुती नेनती. यावरी बोले ही मन गजामात भुकुट्या नव्हे पाते त्वरित. सलील लहरी तळपत दृष्टी तरळली तुझी का हो. यावरी सकळ प्रमदांची वामिनी बोले कंबुकंठी कमंडूल स्तनी. म्हणे कैरवास नेत्र पिनाक पाणी का हो दिसती आकर्णते. यावरी शफरी ध्वज दहन बोलत कमळा भोवते नीर बहुत. नेत्र नव्हेत मीन तळपत हंस गमने निरखी बरे. जे अनंत गुण परिपूर्ण वेल्लाळ त्रिपुर हर सुंदरी बोले प्रेमळ. म्हणे राजीवा स्तन युगुळ कमंडलू ऐसे दिसती का. यावरी बोले त्रिशूळ पाणी ऐके वसुधा धर नंदिनी. ते स्तन नवती दोन्ही विलोकोनी पाहे बरे. गंगा हदाचे दोन्ही तिरी चक्रवाके बैसली साजिरी. दुर्गा म्हणे मदनारी बहुत साहित्य पुरवीतसा. एकाचे अनेक करुणा दाखविले हे त्रिभुवन. तुमचे मौनेच धरावे चरण बोलता अप्रमाण न म्हणावे. मग मांडून या सारी पाट खेळती दाक्षायणी नीळकंठ. ज्याचे खेळ ऐकता वरिष्ठ भक्त होती त्रिजगत. दोघे खेळता आनंद घन तो आला कमलोद्भव नंदन. ब्रह्मवीणा वाजवून करी स्तवन अपार. मग क्षण एक स्वस्थ होऊनी खेळविलोकी नारद मुनी. म्हणे पण केल्या वाचुनी रंग न एक खेळाते. दोघांसी मानले ते बहुत मग पण करुणिया खेळत. जिंकील त्यासी एक वस्त आपुली ध्यावी निर्धार हा. तो प्रथम डाव तेच क्षणी जिंकिती झाली मेनका नंदिनी. व्याघ्रांबर घेतले हिरोणी नारद मुनी हासतसे. दुजा ही डाव जिंकिता भवानी घेतले गज चर्म हिरोणी. एका मागे एक तेच क्षणी 10 ही आयुधे घेतली. जो तो डाव जिंकी भवानी सर्व भूषणे घेतली हिरोणी. शेवटी कोपिनही सांडोनी शंकर झाला दिगंबर. सुरभीपुत्र जिंकिला तोही देवीने आपुला केला. नारद गदगदा हसिन्नला काय बोलिला शिवासी. म्हणे स्त्रीने जिंकिले पण करुण गेला तुझा महिमा पूर्ण. सृष्टी अवघी मायाधीन तू निर्गुण निर्विकार. चराचर आहे मायाधीन तुझ इने दिसले सगुणपण. एरवी तू अव्यक्त पूर्ण तुझ कोण पुसत होते. एव तू मायाधीन झालासी पूर्ण आता भक्तांसी कैसे दावीसी वदन. ऐसे ऐकता भाललोचन गेला रुसून घोर बना. इतुके कृत्य करून गेला तेथून ब्रह्मनंदन. शंकरे सर्व संग टाकून निरंजनी वास केला. शोधिता न पडे कोणासी ठाई योगी ध्याती सर्वदा हृदयी. न कळे मूळाग्र कोठे काही जाती कुळ नसेची. नाम रूप गुणातीत गोत्रवर्ण आश्रम विरहित. चहू देहांसी अतीत कोणा अंत न कळेची. असो जगदंबा सख्या घेऊन या बनासी चालिली शोधावया. गिरीकंदरी मठ गुहा शोधून या भागली बहुत जगदंबा.
सर्व ही तीर्थे शोधिली सवेग, बहुतांशी पुसिला त्याचा मार्ग. जो शोधिता अष्टांग योग, योगिया ठाई पडेना. पंचाग्नी साधन धूम्रपान, जटाधारी नग्न मौन, एकी सदा झांकिले नयन. एक गगन विलोकिती, एक उभेची निरंतर, घेती वायूचा आहार. त्यासही पुसता श्रीशंकर, कोठे आहे न बोलती. एक करीती सदा यज्ञ, एक करीती हिंसा बलिदान. परी तेही धुरे डोळे भरून, कष्टी होती सर्वदा. एक 64 कळा दाविती, एका 14 विद्या मिरविती. एक वादविवाद निगुती, करिता बहुत भागले. एक सांगती पुराण, एक नाचती उड्या घेऊन. लोकांस सांगती उपदेश ज्ञान, परी उमारमण दुरावला. एक सांगती पुराण, एक नाचती उड्या घेऊन. लोकांस सांगती उपदेश ज्ञान, परी उमारमण दुरावला. एक नाशिती कुशे मृत्तिका उदक, म्हणती आम्ही तुकेनी पावन देख. त्यासही पुसता कैलास नायक, न पडे ठाई तत्वता. जे आदिमाया विश्वजननी, अनंत शक्तींची स्वामिनी. ते श्रमली नाना साधनी, इतरांची कहाणी काय तेथे. ठाई पडावया शिवस्वरूप, क्षीराब्धी जापती करी तप. मघवा द्रोही न करिली साक्षेप, निशिदिनी याच लागी. ऋग्वेद स्थापित कर्म, यजुर्वेद बोले ज्ञान निसीम. उपासना मार्ग उत्तम, अथर्वण स्थापितसे. सामवेद सांगेन गायन, न्यायशास्त्री भेद गहन. म्हणती ईश्वर समर्थ जीव साण, त्याचे पद न पावती ते. मीमांसक स्थापिती कर्ममार्ग, सांख्य प्रकृती पुरुष विभाग. पातंजली सांगती योग शब्द विभाग व्याकरणी. सर्व निरसुनी उरले उत्तम, वेदांती म्हणती तेची ब्रह्म. तो शिव ब्रह्मानंद परम, वेदशास्त्रा अगम्य जो. त्या शिवाचे नाम घेऊनी, जगदंबा बाहे घोरवणी. सकळ अभिमान टाकुनी, वल्लभामी शरण तू ते. सकळ तत्वे शोधिता साचार, शेवटी होय साक्षात्कार. तैसा हिमाचळी त्रिपुरहर, विलोकिला जगदंबेने. तो स्वात्मसुखी झाला तल्लीन, झांकिले असती पंचदश नयन. देवी म्हणे श्वशूर गृही येऊन, रहिवास केला असे. अपर्णा मनी विचारी, याच रूपे जवळी जाऊ जरी. तरी मजवरी अवसरी क्रोधायमान होईल. मग भिल्लीचा वेश धरून, मयूरपिशांचे केले वसन. अनुपम वेश धरून, मुरहर भगिनी चालिली. अनंत कमळ भवांड माळा, त्रिभुवन सुंदरी गुंफी हेळा. तिने स्मरहर मोहिला, नृत्य गायने करुणिया. अनंत शक्ती भोवत्या विराजती, विमानी अष्टनायिका तन्मय होती. किन्नर गंधर्व आश्चर्य करीती, गायन रीती ऐकुनिया. वैरभाव वनचरे विसरती, आहार तेजिला तन्मय होती. नद्यांचे जल प्रवाह खंटती, पक्षी विसरती देहभान. निश्चळ झाला पवन, विधुकुरंग गेला वेधोण. कुंभिनी भार सांडोण, फणीपतीवरी येऊ पाहे. अंगींचा सुटला दिव्य आमोद, देव पाहती भोवोनी षट्पद. नृत्य करिता भाव विविध, दावी नाना प्रकारांचे. शीतलत्व दाहकत्व सांडून, वाटे ताटंक झाले विधुचंड किरण. देवललना म्हणती ओवाळून, ईजवरून जावे समस्ती. आदी जननीचे अपार लाघव, नेनती शक्रादी कमलोद्भव. दिव्य हिरे खाणींचे वैभव, दंत तेजे झांकिले. दंप पंक्तींचा झळकता रंग, खडे ते हिरे होती सुरंग. तणूंचा सुगंध अभंग, नभ भेदुनी वरी जाय. पदमुद्रा जेथे उमटत, सुवास कमळे तेथे उगवत. जेथींच्या परागास वेधोनी वसंत, प्रदक्षिणा करी प्रीतीने. अनंत विद्युल्लता कछोळ, तैसे स्वरूप तेज निर्मळ. नेत्र उघडूनी जाश्वनीळ, पाहता झाला तेधवा. पायी पैंजण नुपुरे ऋण झुनती, त्यांत क्षुद्र घंटा रसाळ गर्जती. करींची कंकणे झणत्कारती, नृत्य गती सरसींच. भूलता चाप चढवुनी, कामशत्रू विधिला नयन कटाक्ष बाणी. मन कुरंग पाडिला धरणी, सूरवरा करणी नकळेची. दिव्य स्वरूप विलोकिता पूर्ण, पंचबाणे व्यापिला पंचवदन. तप ध्यान विसरून वृत्तांत पुसेती येते. म्हणे तू नारी कोठील कोण, कामानळ शांतवी वर्षो निघण. तुझे स्वरूप लावण्य त्रिभुवनी ऐसे दुजे नाही.
तुझा वदन इंदू विलोकुण चकोर झाले माझे नयन. आतावरी मज लागून तुझा अधीन मी झालो. यावरी बोले भिल्लिनी उमे ऐसी ललना टाकुनी. का बैसलासी घोरवनी कैलास भुवन त्यजोनिया. मी तो परणारी निश्चित न वरी न घडे कदा सुरत. तुवा मन जिंकिले नाही यथार्थ तरी तपस्वी कैसा तू. यावरी बोले पिनाकपाणी मी दुर्गेवरी आलो रुसोनी. तिचे मुख न पाहे परतोनी नाम स्वप्नी न घेची. यावरी भिल्लीन बोलत पती माझा रागिष्ट अत्यंत. हे त्रिभुवन जाळी लक्षणांत अणुमात्र गोष्ट कळताची. यावरी बोले जगन्नाथ ती बहुकाळाची कठीण अत्यंत. दक्ष यागी उडी घालीत क्रोध अद्भुत तियेचा. पुढे गेली पर्वताचे पोटी मागुती ती श्रीवरी मी धुर्जटी. परी ती कवटाळी न मोठी अति कपटी मी जाणे. भिल्लीन म्हणे ऐकिले काणी तू कपटी आहेस ती जहुनी. शिरी ठेविली स्वधुनी भोळी भवानी अत्यंत. दुर्गे ऐसी पट्टराणी टाकुनी का हिंडसी वनी. पर ललना देखोनी नयनी गळा येऊनी पडो पाहसी. मागुती बोले कैलासनाथ क्षणांत सृष्टी घडामोड करीत. शुंभ निशुंभादी दैत्य युद्ध करुणी मर्दिले तिने. मी ती जरी येथे आली धावून उदंड प्रार्थना केली पूर्ण. तरी मी न वजाय परतोण कैलासासी निश्चये. तिसी मी न करी संभाषण तुची वरी मी झालो तुझा अधीन. जिकडे नेशील तिकडे येईन वचनाधीन तुझ्या मी. यावरी बोले गोरटी भवानी बैसली तुझ्या पाठी. 2 वेळा वरीला धुर्जटी तिची गती हे केली. मग माझा पाड काय तुझ केव्हा टाकोनी जाशील न कळे मज. द्युती पण खेळता सहज तुझे त्वाची हरविले. न बोलेची मदन दहन भिल्लिनी मागुती करी नृत्य गायन. मग उठिला पंचदश नयन तिसी आलिंगन ध्यावया. अंबा चालिली सत्वर दीर्घ शब्दे बोले त्रिपुरहर. मुख शशी दावी सुंदर भाक घेई मै माझी. तू मज माळ घाली येऊन मी न जाय तुझ टाकून. मग जगदंबा बोले हसोण यावे भुवना माझिया. तुमची होईन कामिनी अवश्य बोले खट्वांग पाणी. मदनातक वेधोनी कैलासासी नेला ते धवा. सिंहासन बैसवून षोडशोपचारे केले पूजन. देवीने दृढ धरिले चरण कंठी माळ घातली. देवी आपुले स्वरूप प्रगट करी तटस्थ पाहे त्रिपुरारी. मग हासती परस्परी एकमेका पाहोनी. शिव म्हणे धन्य भवानी त्वाची आणिले मज समजावोनी. सूत शौनकादिका लागोनी कथा सांगे विचित्र. करी विना घेऊनी ब्रह्मसूत शिवाजवळी आला अकस्मात. म्हणे हे विश्वंभर विश्वनाथ तुझे भक्त देखिले बहु. परी कांती नगरी श्रीयाळ धीर गंभीर उदार सुशीळ. कीर्तीने भरले दिग्मंडळ सात्विक केवळ क्षमावंत. तेने घातले अन्न सत्र झाली वर्षे 10 सहस्त्र. इच्छा भोजन दान पवित्र अतितां प्रती देतसे. अवनी जे अगम्य वस्त भोजन मागितली अकस्मात. प्रयत्ने आणोनी पुरवीत शिवभक्त थोरतो. ऐसे नारद सांगता वर्तमान त्याच्या गृहाप्रती पंचवदन. कुश्चळ अतीत वेश धरून येता झाला ते समयी. अंगण उभा ठाकला येऊन परमकोपी जीवी दागवान. दुष्ट वचन बोले कठीण रूपही संपूर्ण कुश्चळची. म्हणे मज देई इच्छा भोजन ना तरी जातो सत्व घेऊन. श्रीयाळ सांगून येऊन पाय धरिती सद्भावे. आणोनी बैसविला आसनी त्याची क्रोध वचने सोसुनी. षोडशोपचारे पूजा करुणी कर जोडुनी ठाकती पुढे. मागा स्वामी इच्छा भोजन एरू म्हणे नरमांस देई आणून. तू चोर आणीसी धरून त्याचे मांस न घे मी. धरुणी माझा उद्देश विकत आणीसील मनुष्य. ते न घे मी निःशेष सत्य सत्य त्रिवाच. सांगुणा म्हणे कर जोडून मी आपुले मांस देते करी भोजन. श्रीयाळ म्हणे मानेल पूर्ण माझे मांस देतो मी. एरू म्हणे तुम्ही पवित्र तत्वता परी सर्व याचकांचे माता पिता. तुम्हा दोघांसी भक्षिता अन्नसत्र खंडेल. तरी तुमचा एकुलता एक स्नेहाळ 5 वर्षाचा चिलया बाळ 32 लक्षणी वेल्लाळ तो मज देई भोजना. ऐसे ऐकता वचन माया मोहजाळ दूर करून म्हणती अवश्य जागेऊन. मग सदाशिव बोलत मी काय आहे व्रक व्याघ्र रीस भक्षू तव पुत्राचे मांस.
उबगण मानुनी विशेष पचवूनी घाली मज आता. माया मोह धरुण कोणी करालक जरी रुदण. तरी मी जाईन उठोण सत्व घेऊन तुमचे. अवश्य म्हणून पतिव्रता उभी ठाकुनी बाहे निज सुता. म्हणे बाळा चिलया गुणवंता खेळावया कोठे गेलासी. तूज लागी खोळंबला अतीत बाळा माझ्या येई धावत. ऐसे ऐकता अकस्मात बाळ आला धावोनी. अतितासी करुणी नमन माता पित्यांचे धरी चरण. माता म्हणे तुझे पिशीत दान अतीत मागतो राजसा. बाळ बोले स्नेहे करुण हा देह म्या केला शिवार्पण. अतीत होता तृप्त पूर्ण उमा रमण संतोषेल. ऐसे ऐकता झडकरी बाळ घेतला कडीयेवरी. पाकशाळे भीतरी घेऊन गेली व धावया. चिलयासी चुंबन देऊन हृदयी धरिला प्रीती करुण. बाळ म्हणे पुढती येईन तुझ्या उदरी जननीये. माया जाळ सर्व सोडून मन केले वज्राहुनी कठीण. चिलयाचे शिर छेदून काढिले मांस अंगीचे. आपणासी पुत्र नाही म्हणून शिरकमळ ठेविले पहावया. शरीराचा पाक करुनिया उठवी भोजना अतिताते. अतींद्रिय द्रष्टा श्री शंकर अनंत ब्रह्मांडाचा समाचार. सर्व ठाऊक सूत्रधार कळले शिर ठेविले ते. उठोनी चालिला तात्काळ धावतीचा गुणा श्रीयाळ. येरू म्हणे कळले सकळ शिर कमळ ठेविले. सर्व गात्रांत शिर प्रधान तेची कैसे ठेविले वंचून. तवती दोघे धरिती चरण तेही पचवूनी घालितो. शोभन धरावा अंतरी नेनतपणे चुकलो जरी. तरी सर्वज्ञा तू क्षमा करी सत्व आमुचे राखावे. मग बैसला आसन येऊन म्हणे शिर येई बाहेर घेऊन. उखळांत घालून कंडण मज देखता करी आता. अश्रू आलिया तुझ्या नयनी ही कष्टी झालिया अंतकरणी. तरी पुत्र गेला सत्वासहानी करून जाईन तुमच्या. अवश्य म्हणे नृपललना शिर आणोनी करी कंडणा. सत्व पाहे कैलास राणा अंतरी सद्गद होऊनी. निज सत्वाचे उखळ धरिले धैर्याचे करी मुसळ. कांडीत बैसली वेल्लाळ निर्धार अचळ धरुनिया. अतीत म्हणे परम मंगळ गीत गाय रसिक सुढाळ. खंती करिता पया फेन धवल दुरावेल जानपा. ते सद्भाव सरोवर विलासिनी कोमल हृदय नृपकामिनी. की निश्चळ गंगा भरुणी जात मर्यादा धरुनिया. तिचे पाहता निज वदन काळवंडला रोहिणी रमण. मृगशा वाक्षी गुण निधान उपमा नाही स्वरूपाते. म्हणे कोमलांगा बाळा सुकुमारा सुलक्षणा सुशीला नृप किशोरा. सुहास्य वक्रा राजीव नेत्रा येऊनी उदरा धन्य केले. तू सुकुमार परम गुणवंता माझे निष्ठुर घाव लागती माथा. तुझ वीण परदेशी आता दुबळी भणंग झाले मी. कूच कमंडळी अति सुंदरा कंचुकी बाहेर फुटल्या दुग्धधारा. की भुलिंगासी एकसरा गळत्या लावल्या तियेने. म्हणे अतीत जेवोनी अवधारी जाऊ दे राजद्वारा बाहेरी. देह त्यागी नये अवसरी यावरी धीर न धरवे पै. कैलास पंथ लक्षूण सखया एकला जातोसी मज टाकून. तुझे संगती मी येईन उभा राहे क्षणभरी. तू मोक्ष द्वीपाचे केने भरून जासी कैलास राजपेठ लक्षूण. तुझे संगती मी उद्धरेन मज टाकुनी जाऊ नको. उदकावीन जैसा मीन तैसी मी तानया तुझवीन. माझे हृदय निर्दय कठीण लोकांत वदन केवी दाऊ. तुझी माऊली मी म्हणता लाज वाटे रे गुणवंता. तुआ आपुली सार्थकता करुणी गेलासी शिवपदा. हे त्रिभुवन शोधिता सकळ तुझ ऐसा न दिसे बाळ. मग ते पचवूनी तत्काळ उठा म्हणे अतीताते. अतीत म्हणे अवनीपती उठा तुम्ही यजमान माझे पंक्ती. ऐसे ऐकता श्रीयाळ नृपती झाला चिंती संकोचित. सांगुना म्हणे नृपनाथा सत्व राखावे सत्वर आता. विनमुख जाऊन द्यावे अतीता मनी चिंता न धरावी. 9 मास वाहिला म्या उदरात तुम्हास जड नव्हे चव प्रहारात. पोटीचा पोटी घालिता सूत चिंता काय नृपश्रेष्ठा. राव बैसला पंक्तीसी ताट वाढोनी आणिले वेगेसी. अतीत म्हणे सांगुनेसी तू ही येईस वेग.
अवश्य म्हणून झडकरी येऊनी बैसली नृपसुंदरी, यावरी अतित मने तुमच्या मंदिरी, अन्न न घ्यावे सर्वथा निपुत्रिकाचे न पहावे वदन, मग तेथे कोण घेईल अन्न, दीपे विन शून्य सदन, पुत्राविन तेवी तुम्ही नासिके वाचुनी वदन, की वृक्ष जैसा फळाविन, की बुबुळाविन जैसे नयन, शून्य सदन तुमचे ते. तव ती दोघे बोलती सद्गदित, एक होता तो अर्पिला सूत, चांगुणा म्हणे गेले सत्व, अतित बिनमुख जाईल आता, एक बाळ तो दिधला भोजनासी, आता महाराजा सत्व किती पहासी, ऐसे बोलता चांगुणेसी अद्भुत गहिवर दाटला, म्हणे सत्व ही बुडाले सकळ, व्रथा गेले माझे बाळ, मग कंठ मोकळा करुणी ते स्नेहाळ, हाक फोडी चांगुणा. नयनी चालिल्या प्रेमाश्रुधारा, म्हणे हा शिव कर्पूर गौरा, दीर्घ स्वरे बाहे उमावरा, पाव सत्वरी या अकांती, आहा झाले वंशखंडन, न देखो पुढती पुत्र वदन, ऐसे ऐकता अतिताचे नयन, स्रवू लागले प्रेम भरे, बाहेर फुटली मात वळसा थोर, होत नगरात लोक दुःखे वक्षास्थळ, पिटीत राजकिशोर आठवुनी, इमानी दाटले सुरवर, म्हणती धन्य पतिव्रता सत्वधीर, ईस प्रसन्न होनी श्री शंकर, काय देईल ते न कळेची, अतीत म्हणे चांगुणेसी, जे प्रिय असेल तुझे मानसी, ते मजसी माग सद्गुण राशी, ज्यावरी सती काय बोले, मज निपुत्रिक म्हणतील लोक, हा धुओनी काढी कलंक, ऐसे ऐकता कैलास नायक, बोलावी म्हणे पुत्रासी, सत्य मानुनी अतीत वचना, दीर्घ हाका फोडीत चांगुणा, म्हणे चिलया गुण निधाना, येई स्नेहाळा धावोनी, अतीत तुझ विन न घे ग्रास, कोठे गुंतलासी खेळावयास, माझे तान्हे तू पाडस, सत्व राखे येऊनिया, तू न येसी जरी धावून, तरी माझा जाऊ पाहे प्राण, दश दिशा विलोकून चांगुणा पाहे ते धवा, मागुती हाक फोडी वेल्लाळ, तो जैसे उगवे मित्रमंडळ, तैसा धावतच आला बाळ, पाहे श्रियाळ स्नेह भरे, अतीत स्वरूप टाकून शिव प्रकटला निज रूप पूर्ण, दशहस्त पंचवदन दीनोद्धारण जगद्गुरु, चिलया शिवे हृदयी धरिला, निज अंकावरी बैसविला, श्रियाळ चांगुणा ते वेळा पायावरी लोळती, सूरवर सुमने वर्षती अपार, दुंदुभी नादे कोंदले अंबर, आनंदमय झाले नगर, धावती लोक पहावया, शिवे आणविले दिव्य विमान, श्रियाळ चांगुणा दिव्य रूप होऊन, चिलयासी सिंहासनी स्थापून, छत्र धरिले तयावरी, सचिवांस निर्वोनी राज्यभार, विमानी बैसली सत्वर, निजपदी जगदुद्धार, श्री शंकर स्थापितया, कांती नगरी सौख्य अगाध, त्रिभुवनी न माये आनंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद, अभंग न विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ झाला चतुर्दश अध्याय पर्यंत, 14 भुवनांचे सार यथार्थ 14 अध्याय निर्मिले, की 14 विद्यांचे सार, की 14 गाठींचा अनंत परिकर, की 14 पदे निरंतर गयावर्जन घडे हे, की चतुर्दश रत्नांचा प्रकाश येथेची झाला एक रस, की 14 चक्रे निशेष प्रिय 14 ही लोकाते, की 14 कांडे वेद, की 14 कोळही द्रव्य प्रसिद्ध, की 14 कोठड्या शुद्ध शिव मंदिर निर्मिले, श्रवण पठण लेखन निधिध्यास अनुमोदन, परम प्रीती करिता ग्रंथ रक्षण, फल समान सर्वासी, इतुक्यासही शिव होऊनी माऊली, करीस निजांगाची साऊली, आयुरारोग्य ऐश्वर्य सकळी ग्रंथ श्रवणे प्राप्त होय, आदी व्याधी जाय निरसोण, वंद्याही पावे पुत्र संतान, ग्रामा गेला बहुत दीन, पिता बंधू भेटेल, घरी संपत्ती दाटे बहुत, ऋणमोचन होय त्वरित, शत्रुक्षय यथार्थ दक्षिण मुखे वाचिता, शत आवर्तने करिता भक्तियुक्त, पोटी होय शिवभक्त सूत, ज्याच्या घरी असेल हा ग्रंथ, पिशाच भूत न रिघे तेथे, त्रिमास करिता नित्य आवर्तन, सर्व संकटे जाती निरसोण, भावे प्रचित पाहावी वाचोण, नाही कारण भाविकांचे, सोमवारी ग्रंथ पूजून, अथवा प्रदोष काळ शिवरात्री लक्षुण, शुचिर्भूत होऊनी करावे शयन, स्वप्नी प्रकटोनी शिव सांगे, जे जे पडेल संकट ते ते निवारीलस नीलकंठ, 14 अध्यायांचे फळ वरिष्ठ वेगळाले लिहिले असे. प्रथमाध्यायी मंगळाचरण, दाशार्हरायाचे आख्यान, कलावतीने पती उद्धरिला पूर्ण, हेची कथन निर्धारे,
द्वितीयाध्यायी निरूपण शिवरात्री कर्म विपाक कथन तिसऱ्यांत गौतमे कथा सांगोण कल्माश पाद उद्धरिला चौथ्यांत महाकाळ लिंगार्चन गोपबाळ गेला उद्धरून पाचव्यांत उमेने पुत्र पाळून राजी स्थापिला शिवप्रसादे सहावा अध्याय अतिरसिक सीमंतिनी आख्यान पुण्यकारक सातवा आठवा सुरस कौतुक भद्रायुरायाचे कथन पै नवमात वामदेवाचे आख्यान सुरस दुर्जय राजा झाला राक्षस जन्मदुःखे कथिली बहुवस अतिसुरस अध्याय तो दहाव्यांत शारदा आख्यान अकराव्यांत रुद्राक्ष महिमा पूर्ण महानंदा गेली उद्धरोण भद्रसेन रावतरला बाराव्यांत विदुर बहुला उद्धार विष्णूने मर्दिला भस्मासूर तेराव्या अध्यायात समग्र शिव गौरी विवाह पै चौदाव्यांत शिव अर्पणा विनोद गौरी भिल्लिनी झाली प्रसिद्ध पुढे श्रीयाळ चरित्र अगाध 14वा अध्याय संपूर्ण हा श्रीधर स्वामी ब्रह्मानंद आनंद संप्रदाय परम अगाध क्षीरसागरी गोविंद आधी उपदेशी कमलोद्भवा तेथोनी अत्री ऋषी प्रसिद्ध पुढे पूर्ण ब्रह्म दत्तात्रय अगाध त्यापासून सदानंद रामानंद यती तेथोनी अमलानंद गंभीर मग ब्रह्मानंद उदार त्यावरी कल्याणी राहणारा सहजानंद यतींद्र पै तेथोनी पूर्णानंद यती शुद्ध त्यापासाव पितामह दत्तानंद पिता तोची सद्गुरु प्रसिद्ध ब्रह्मानंद यतींद्र जो पंढरीहुनी 4 योजने दूरी नैऋत्य कोणी नाझरे नगरी तेथोनी देशलेखक निर्धारी पूर्वाश्रमी ब्रह्मानंद पुढे पंढरीसी येऊन केले तेथे संन्यास ग्रहण तेथेची समाधिस्थ होऊन अक्षय वस्ती केली पै तो ब्रह्मानंद माझा पिता सावित्री नामे माझी माता वंद्रुणी त्या उभयता शिवलीलामृत ग्रंथ संपविला शके 1640 विलंबी नाम संवत्सरास शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास रविवारी ग्रंथ संपविला ब्रह्मकमंडलूच्या तिरी द्वादशमती नाम नगरी आद्यंत ग्रंथ निर्धारी तेथेची झाला जाणीजे शिवलीलामृत ग्रंथ आद्यंत 14 अध्याय पर्यंत जय जय शंकर उमानाथ तुझ प्रीत्यर्थ हो का सदा अपर्णा जीवना कर्पूर गौरा ब्रह्मानंदा जगदुद्धारा श्रीधर हृदयाब्ज भ्रमरा अक्षय अभंग दयानिधे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड सदा परिसोत सज्जन अखंड 14 अध्याय गोडहा श्री सांब सदाशिवार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु।